बाजूला धरण तुडुंब, दुसरीकडे पिकं तहानलेली, शेतकऱ्यांची सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची मागणी। धरणात हजारो टीएमसी पाणी साठलंय, पण ज्या शेतकऱ्यांसाठी हे पाणी आहे त्यांची पिकं मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणी साठा 22,700 टीएमसीच्या आसपास पोहोचलेला आहे। मात्र लाभ क्षेत्रात पावसाने पुरती ओढ दिल्याने खरीप पिकांना अजूनही पुरेसे पाणी मिळालेले नाही। पाणलोट क्षेत्रात सुमारे 1,500 मिलीलीटर पाऊस झाला, तर लाभ क्षेत्रात केवळ 200 मिलीलीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे। त्यामुळे धरण भरत असताना शेतकरी मात्र पाण्यासाठी चिंतेत आहेत। याच पार्श्वभूमीवर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्याऐवजी मुळा डावा आणि उजवा कळवा सुरू करून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरत आहे। जायकवाडी धरणाचा साठाही जवळपास 85% आल्याने अतिरिक्त पाणी सोडण्याची घाई करण्यापेक्षा उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांसाठी थेट वापर करावा अशी भावना व्यक्त होत आहे। आता प्रशासन कालव्यांना प्राधान्य देणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे।